जुनी डोंबिवलीतील कचरा प्रकल्पाविरोधात भाजप नगरसेवक आक्रमक. दुर्गंधी आणि खारफुटीवरील अतिक्रमणाबाबत प्रकल्प कंपनीच्या ठेकेदाराला विचारला जाब. नगरसेवकांनी केली प्रकल्पाची पाहणी. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने भाजप नगरसेवकांचे मानले आभार. येत्या महासभेत सभागृहात ठाकरे शिवसेनेचे नगरसेवकही प्रोजेक्ट हटवण्यासाठी उठवणार आवाज. जुनी डोंबिवली गणेश घाट परिसराला कचरा प्रकल्पामुळे अवकाळा आल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. कचरा प्रकल्पामुळे परिसरात घाण वास येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. भाजप नगरसेविका रसिका पाटील, नगरसेविका ज्योती पाटील, भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील, पवन पाटील, हर्षल सुर्वे, समीर सुर्वे यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तर याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने, पदाधिकारी अक्षरा पटेल यांनीही जाऊन घटनास्थळाला भेट दिली व जनहितासाठी लोकहितासाठी जर चांगलं काम भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक करत असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक सुद्धा हा प्रोजेक्ट हटवण्यासाठी व कायमचा बंद करण्यासाठी महासभेत नगरसेवक आवाज उठवतील व शिवसेना ठाकरे पक्ष त्यांना पाठिंबा देतील असे मत यावेळेस तात्यासाहेब माने जिल्हा प्रमुख यांनी व्यक्त केले. प्रकल्पामुळे कांदळवन नष्ट होत आहे, मँग्रोवच्या झाडाची कत्तलही होत आहे. त्यानंतर पाणी बुजविण्यासाठी येथे कचऱ्याचे ढीग टाकले जात आहेत आणि या आधारे आतापर्यंत प्रकल्प सुरू आहे. येथे दूरवर लोकांना दुर्गंधीने हैराण केले आहे. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. आहे गेले 1.5-2 वर्षापासून जे इकडे हे कचऱ्याचं प्रकल्प चालू आहे त्याची काही ते लोक विल्हेवाट लावत नाही. फक्त कचरा आणतायत आणि इथे जमा करतायत आणि इकडचं जे रहिवासी हे एकदम दूर सुद्धा नाहीयेत. इथे लागतच सगळे रहिवाशांची घरं आहेत आणि त्यांना खूप म्हणजे आमच्याकडे सतत रहिवाशांच्या कंप्लेंट्स येत आहेत की कचऱ्याचा इतकं दुर्गंधी पसरतो की इथे आता तुम्ही जसं बघत असाल जुनी डोंबिवली गणेश घाट तिकडे काही जण रोजचे आपले वॉकसाठी वगैरे येतात. तिकडे सुद्धा इतका दुर्गंधी पसरलेली असते की लोकांना इकडे यायचं की नाही हा सुद्धा विचार आहे. आणि फक्त इकडेच नाही तर पूर्ण जुनी डोंबिवली, कोपर, मोठा गाव या साईडला तिन्ही जे बाउंड्रीज आहेत तिकडे सगळीकडे ही दुर्गंधी पसरलेली आहे. आणि मी नगरसेविका म्हणून माझी जबाबदारी आहे की माझ्या प्रभागातील लोकांना हे याच्यामध्ये मी टाकणार नाही, या दुर्गंधीमध्ये टाकणार नाही. हे जे प्रकल्प जे आहे ते इल्लीगल आहे आणि जे मँग्रोव्ज वगैरे तोडले आहेत त्याच्यानंतर हे खाडी लागत जे पाणी आहे तिथे हे कचरा बाहेर आणून टाकला आहे. याचं जे काय आहे त्यांनी सगळं आम्हाला जो कोणी हे सुमित कंपनी वगैरे जे कोण आहेत त्यांनी सगळं आम्हाला हे व्यवस्थित त्याचं काय आहे आणि नक्कीच महासभेमध्ये 100% हा विषय आम्ही मांडणार. राज्य शासनाचं लक्ष तुम्ही केंद्रित करणार का या विषयावरती? नक्कीच करावं लागेलच, कारण की एवढं जर का लोकांच्या रहिवाशांच्या म्हणजे त्यांची जी समस्या आम्ही नाही दूर केली तर कोण दूर करणार. आणि त्यांचं जाऊ दे, आम्हाला स्वतःला सुद्धा याचा त्रास होतोय. आम्ही सुद्धा इकडचे रहिवासी आहोत आणि बाकीचे जे कोण आहेत ते आम्हालाच येऊन सांगणार ना. आम्ही स्थानिक नगरसेवक आहोत बोलल्यावरती. त्याच्यानंतर मी इकडची जुनी डोंबिवलीची हे कोपर गावातनं ज्योतिताई आहेत त्यांना सुद्धा त्याच कंप्लेंट्स येत आहेत. त्याच्यामुळे याच्यावरती नक्कीच आम्ही लक्ष जरूर टाकणार. नागरिकांना याचा खूप म्हणजे खूप प्रमाणात त्रास होतोय आणि जे हे इनलिगली चालू आहे ना हे खरंच हे बंद झालं पाहिजे. सगळ्या नगरसेवकांना आम्ही मिळून हा विषय आता महासभेत तर मांडणारच. आम्ही हा विषय घेणारच, कारण की 16 तारखेला आमचा रिझल्ट लागलाय. 17 तारखेपासून आमच्याकडे ह्याच कंप्लेंट्स येत आहेत की आम्हाला खूप त्रास होतोय. मग याची विल्हेवाट काहीतरी करायला पाहिजे ना. आणि जे काय तुम्ही करता ते लिगली करा ना. तुम्ही सगळ्या गोष्टींचं म्हणजे अनुकरण करायला पाहिजे. हा विषय आम्ही रविदादांपर्यंत पण नेऊ, कारण की आम्हाला रविदादांनी जी जिम्मेदारी दिली आहे, जे आम्ही आता नगरसेवक झालोय, लोकांना आमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत ना. आणि पहिला हा विषय हाच विषय येतोय की कारण माझ्या घरापर्यंत वास येतोय. हे विरोध फक्त स्थानिक ग्रामस्थांचा नाहीये, तर इथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांचा आहे. इथे तुम्ही बघत असाल की एकदम अनधिकृतपणे हे सगळं प्रोजेक्ट चालवलेलं आहे. प्रोजेक्ट पूर्ण नसताना, त्याचं बांधकाम चालू असताना देखील इथे कचरा आणून टाकला जातो. एका लेनमध्ये जवळजवळ 100 टन कचरा आहे. इथे 400 टनापेक्षा जास्त कचरा येतो. त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही. 3 महिन्या अगोदर या रिलेटेड कंपनीचे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे कन्स्ट्रक्शनचं, त्यांनी ते अधिकारी आम्हाला भेटून त्यांनी सांगितलं होतं की कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्याशिवाय आम्ही हे प्रोजेक्ट चालू करणार नाही, कचऱ्याची विल्हेवाट जे ते प्रोसेस करतात त्याचं. पण तरी सुद्धा ते त्यांच्या मनमानीनुसार चाललेलं आहे. आपण जिथे उभे आहात
हे मँग्रोव्हवरती भरणी केलेली आहे. आणि आपण बघत असाल जर कचरा टाकण्यासाठी त्यांच्याकडे जागा आहे तर इथे त्यांनी बघा बाजूला जरा इथे सगळं कचरा टाकून आणि तुम्ही बघत असाल इथे जरा तुम्ही कॅमेरा मारा. हे सगळं जे वॉटर बॉडी आहे आपली जे नॉर्मली आपला जो चॅनल आहे खाडीचा त्याच्यामध्ये कचरा जातोय. म्हणजे भरणी तुम्ही कचऱ्याने करताय आणि या सगळ्या गोष्टी अनधिकृत आहेत. तुम्ही पुढे बघत असाल ती मँग्रोव्हची झाडं सगळी ती भरणीमध्ये दबलेली आहेत. म्हणजे इथे मँग्रोव्ह होतं आणि मँग्रोव्हवरती भरणी करून हे सगळं मनमानी कारभार चाललेला आहे. हे कुठेतरी हे थांबलं पाहिजे. ऍक्च्युली कसं आहे की प्रोजेक्टला बंदी आणतात हे खूप चांगली गोष्ट आहे. नागरिकांना त्रास होत होता, पण हा त्रास होणार आहे हे आधी का नाही जाणवलं. मला आत्ताच्या ज्या 50% महिलांना त्यांनी वोटिंगमध्ये प्राधान्य दिलं त्याच्यासाठी खरंच धन्यवाद. बघा महिला आल्यानंतर कशी सत्ता पालट होते. आपले महापौर आणि आपले आयुक्त सुद्धा डीप क्लिनिंगसाठी विचार करत होते. उपमहापौर सुद्धा डीप क्लिनिंगचा विचार करत आहेत. त्यामुळे त्यांना कळलं की खरंच नागरिकांना त्रास होतोय. पण हा त्रास पहिलेही होणार होता. अनेक वेळा आम्ही त्यांना सांगत होतो इथे असं करू नका, नागरिकांना खूप त्रास होईल. इथेही डोंबिवलीची वस्ती राहते, पण त्यावेळेस कोणीही ऐकलं नाही. एकच खंत वाटते की हे प्रोजेक्ट आणतात, नंतर हे प्रोजेक्ट अर्धवट करून निघून जातात. जेव्हा प्रोजेक्ट आणला जातो तेव्हा जनतेच्या टॅक्सचा पैसा त्या प्रोजेक्टमध्ये वापरला जातो. मग जर पहिलेच माहिती असतं की हे प्रोजेक्ट चालणार नाहीये तर का आणावे. ह्या घाणीमध्ये आज आम्ही उभे आहोत. असहाय्य वास येतोय आणि तिथे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना मास्क सुद्धा वापरायला देत नाही. आजूबाजूला दुर्गंधीमुळे डास वाढलेले आहेत, रोगराई पसरलेली आहे. खूपच खूपच धन्यवाद आहेत आता नगरसेविकांचे, ज्या की पक्ष बघत नाही, ते बघतात ते जनकल्याण. त्यांना आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिक पदाधिकारी नक्की सपोर्ट करू. असं नाही की आम्ही विरोध करू, पण जनतेच्या कल्याणासाठी. सत्ताधारी कशा प्रकारे सातत्याने दुटप्पी भूमिका घेत असतात त्याचे एक फार मोठं उदाहरण मी या ठिकाणी उभा आहे. जुनी डोंबिवली गणेश घाटाच्या समोर खाडी किनारे उभा आहे. माझ्यामध्ये आज की कालच इथल्या नवनियुक्त नगरसेविका, पण त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो. कशासाठी की त्यांनी 2 वर्षापूर्वी सांगितलं की या ठिकाणी हा प्रोजेक्ट उभा राहिलाय. एक 2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी इथे प्रशासकीय राजवट आहे. गेली 5 वर्ष सर्व शासनाच्या हातात आहे. इथले आमदार आदरणीय चव्हाण साहेब आहेत, त्यावेळी मंत्री सुद्धा होते. आजही ते पक्षाचे प्रमुख आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत. सत्ताधाऱ्यांनीच या प्रोजेक्टचं उद्घाटन केलेलं आहे. आणि एवढं सगळं असताना आज तुम्ही अनोखं सांगताय, लोकांना त्रास सांगताय. मग हा जेव्हा प्रोजेक्ट उभा करायचा होता त्यावेळी का नाही विचार केला गेला. हे विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणजे आज लोकांना केवळ एक थाप मारायची अशातला हा प्रकार आहे. हे दुटप्पी भूमिका आहे. हे दुटप्पी भूमिका घ्यायची का वेळ येते. हा जो आजच्या नगरसेविका त्यांचा मी आभार मानतो. आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलेलं आहे की हा अनुकूल प्रोजेक्ट आहे, त्यानंतर सभागृहात विषय घेणार आहेत. हे सगळं मी निश्चितपणे सांगतो की सभागृहात हा प्रोजेक्ट रद्द करण्यासंबंधी आदरणीय नगरसेवकांनी हा प्रस्ताव घ्यावा महासभेच्या पटलावरती. आणि जनतेच्या हितासाठी इथे आता आम्ही प्रवेश केला तर प्रवेश करतानाच बघितलं तर साध्या तिथल्या वॉचमॅनला नाकाला मास्क सुद्धा नाही आहे. तिथं कुत्री 5-25 कुत्री एंट्रीलाच आहेत. आणि हे सगळ्या परिस्थितीचा विचार करता जे काम तिथे सिक्युरिटी करतायत ते पण माणसंच आहेत ना. साधा एक मास्क सुद्धा त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची जे सेफ्टी नाहीत. आणि हे अनायकुत आहे म्हणून तुम्हीच सांगितलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आज महापालिका ते दिल्ली एकच शासन आहे सत्ताधारी. मग तुम्ही वेळ कशाला घालवताय. आपल्याला लोकांच्या हितासाठी चांगलं काम करण्यासाठी आम्ही सदैव केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही. पण त्यांनी हे जे काही सांगितलेलं आहे काल त्या पद्धतीने फर्म राहावं. सभागृहात प्रस्ताव आणावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ह्याच्या पाठीशी निश्चितपणे या ठरावाच्या पाठीशी उभी राहील अशा प्रकारचं मी आपणाला आश्वस्त करतो.